नमस्कार, मी राधेश्याम डिके. MHT-CET मॅथमॅटिक्स आणि JEE मॅथमॅटिक्स हे विषय मी शिकवतो. काल MHT-CET 2025 कंडक्ट केल्या गेली. शिफ्ट 1मध्ये 50 प्रश्न असतात मॅथमॅटिक्सचे, 50 फिजिक्स आणि 50 केमिस्ट्री. 50 पैकी मॅथमॅटिक्सचे 22 ते 25 क्वेश्चन टोटली इनकरेक्ट होते. म्हणजे जे असू शकत नाही इतक्या चुका ढोबळ होत्या की उदाहरणार्थ तुम्हाला विचारलं आहे की खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहते, तर ऑप्शन्स असला पाहिजे कृष्णा, कोयना, गोदावरी, नर्मदा किंवा बाहेरच्या नद्या असल्या पाहिजे. चुकीचे ऑप्शन. पण प्रश्नाला ऑप्शन पहा कसे होते. खालीलपैकी उदाहरणार्थ खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहते. ऑप्शन्स आंबा, पेरू, चिकू आणि बोर. नदीचं नाव विचारलं आणि ऑप्शनमध्ये फळांचे नावं दिले. असे प्रश्न गणिताच्या पेपरमध्ये होते. डिफरन्शियल इक्वेशनचा प्रश्न आहे, मेट्रायसिसचे ऑप्शन्स आहे. मेट्रायसिसचा प्रश्न आहे, स्ट्रेट लाईनचा ऑप्शन आहे. डिग्री आणि ऑर्डर विचारली आहे, स्ट्रेट लाईनचा ऑप्शन आहे. असं म्हणजे 25 पोरं फुल कन्फ्युज्ड 50 पैकी 22 ते 25 प्रश्नांमध्ये होतं. आणि जर आता ऑब्जेक्शन तुम्हाला रेज करायचं आहे CET सेलला की हे प्रश्न चुकीचे होते, तर प्रत्येक कॅन्डिडेटला ऑब्जेक्शन रेज करायसाठी एका प्रश्नाचे ₹1000 भरायला लागतील. मग एखाद्या विद्यार्थ्याला 20 प्रश्नासाठी जर ऑब्जेक्शन रेज करायचं असेल तर त्याला टोटल ₹20,000 भरायला लागतील. आणि ही फी नॉन रिफंडेबल असते. म्हणजे यांनी चुका केल्या आणि त्याची फी त्याचा भुर्दंड पोरांना येईल, पोरांना भरायला लागेल. आणि नॉन रिफंडेबल म्हणजे तुमचा क्लेम बरोबर जरी असला, म्हणजे त्यांनी चूक केलेली जरी असेल, असं जरी असेल, नदी विचारली आणि फळांचे नावं दिले आहे, तरी तुम्हाला ₹1000 पर क्वेश्चन द्यायला लागेल. आणि 1-2 प्रश्न समजू शकतो मित्रांनो. 50 पैकी 22 ते 25 प्रश्नामध्ये चुका म्हणजे दॅट इज ऑलमोस्ट 50% ऑफ द पेपर इज रॉंग. जर तुमच्याकडे माणसं नसतील तर माणसं वाढवा. ₹1000 पर कॅन्डिडेट जवळपास MHT-CETची ॲडमिशन म्हणजे रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन फी आहे. जवळपास मी आता बघितलं की 8,94,000 लोकांनी MHT-CETचा पेपर दिला आहे, PCB आणि PCB ग्रुपचा. म्हणजे जवळपास 60-70 करोड रुपयाचा यांचा रेव्हेन्यू आहे. त्या रेव्हेन्यूला वापरून एक चांगलं सॉफ्टवेअर बेस्ड कंपनीला जर यांनी कॉन्ट्रॅक्ट दिला तर अशा चुका होत नाही. चुका होत असतात मान्य आहे, पण मॉडरेटर असतो. टायपिंग मिस्टेक शोधायसाठी एक आपण कंडक्ट करतो टेस्ट बेसिसवर त्याच्या टेस्टिंग करतो. कारण जर एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्ही महाराष्ट्रासारखं राज्य आहे, हे काही कोणा बिहारची वगैरे परीक्षा नाही आहे, एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर आपण कंडक्ट करतोय आणि पोरांचं सगळं त्यांची पूर्ण पिढी, कुटुंब, गाव सगळं त्याच्यावर अवलंबून असते. आता रिसेंटली UPSCचा रिझल्ट लागला आणि मीडियावाल्यांनी खूप गवगवा केला की मेंढीपालाचा पोरगा IAS झाला, आणि होता पण. तर हा मेंढीपालाचा मुलगा तुम्हाला माहिती आहे का कोणत्या कॉलेजमधून इंजिनिअरिंग त्यांनी केलं? COEP मधून इंजिनिअरिंग केलं. त्याच्यासाठी पण त्यांनी CET दिली. CET केल्यानंतर इंजिनिअरिंग केलं, मग UPSCची परीक्षा दिली आणि त्याचा आज तो IPS झाला. मग विचार करा की या शिफ्टमध्ये, ज्या शिफ्टमध्ये 50 पैकी 25 प्रश्न चुकीचे होते, या शिफ्टमध्ये असे किती विद्यार्थी असतील जे IAS होणार असतील? आज तुम्ही त्यांचं भविष्य खराब करून टाकलं. झाले असते ना हे IAS पोरं. आणि विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्ही लक्षात घ्या की ज्या शिफ्टमध्ये चूक झाली फक्त त्याच शिफ्टमधल्या पोरांना अफेक्ट होणार नाही आहे. यांचं ॲनालिसिस पूर्ण नॉर्मलायझेशन प्रोसेस जी आहे त्याच्या पूर्ण प्रोसेसमध्ये घोटाळा होईल. असा विचार करा की 25 प्रश्न चुकीचे यांनी काढून टाकले आणि 25 प्रश्न ठेवले. मग 25 पैकी तुमचे 10 बरोबर आले तर तुम्हाला मार्क्स किती मिळतील अंदाजे? 25 प्रश्नाचे फुकट मार्क्स मिळतील. 25 गुणिले 2 50 आणि उरलेल्या 25 पैकी 10 बरोबर आले ते 20 मार्क. म्हणजे टोटल मार्क्स झाले तुमचे 70. 2 वर्ष तुम्ही अभ्यास केला, 11वी-12वी दिवस रात्र मेहनत केली आणि तुम्हाला 70 मार्क मिळाले MHT-CETच्या मॅथ्सच्या पेपरमध्ये. 25 प्रश्नाचे 50 मार्क फुकट आणि उरलेल्या 25 पैकी तुमचे 10 बरोबर आले ते 20. 50 आणि 20 70. आता एखाद्या विद्यार्थ्यांनी ज्यांनी काहीच अभ्यास केला नाही, 2 वर्ष नुसतं टवाळक्या केल्या, त्या विद्यार्थ्यांनी सगळे ऑप्शन्स जर फक्त B मार्क केले असतील, 50च्या 50ही प्रश्नांची उत्तरं त्यांनी काय केला, गेला पेपरला आणि पहिल्या प्रश्नाचं B, दुसऱ्या प्रश्नाचं B, तिसऱ्या प्रश्न सॉल्व्ह न करता जर त्यांनी सगळे ऑप्शन जर B मार्क केले असतील, त्याला सुद्धा ते 25 चुकीच्या प्रश्नाचे 50 मार्क मिळतील. आणि उरलेल्या 25 पैकी त्याचेही 10 तुक्के लागू शकतात, तर त्याला पण 70 मार्क. म्हणजे 2 वर्ष ज्यांनी अभ्यास केला नाही त्यालाही 70 मार्क, आणि तुम्ही दिवस रात्र अभ्यास करून मेहनत केली त्यालाही 70 मार्क. म्हणजे तुमचा अभ्यासाचा खेळखंडोबा झाला. याच्यापेक्षा महाराष्ट्र राज्य म्हणू नका. याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने परीक्षा बिहारवाले कंडक्ट करत असतील त्यांच्याकडून आपण शिकायला पाहिजे. आणि छोटी मोठी परीक्षा नाही, MHT-CET परीक्षा 9 लाख पोरं देतात. JEE सारखी परीक्षा जी देशातली सगळ्यात मोठी परीक्षा आहे, ते 13 ते 14 लाख विद्यार्थी नॅशनली थ्रूआउट द नेशन 13 ते 14 लाख विद्यार्थी परीक्षा देतात.
आणि सीईटी जी फक्त एका राज्याची परीक्षा असून बाहेरच्या राज्यातले गुजरातमधले, यूपीमधले, बिहारमधले लोक सुद्धा ही परीक्षा देतात, कोलकात्याचे देतात, नॉर्थ ईस्टचे देतात. आणि ह्या सगळ्या इट इज वन ऑफ द मोस्ट प्रेस्टिजियस एक्झाम. हे सगळे विद्यार्थी म्हणून 9 लाख पोरांनी परीक्षा दिली आहे. जवळपास 60 ते 70 करोड रेव्हेन्यू सीईटी सेलकडे गोळा झाला आहे. आणि ही सरकारची चुकी नाही बरं का. सरकारनी ह्या लोकांना नेमून दिला आहे. उदाहरणार्थ दिलीप सरदेसाई सर IAS ऑफिसर आहे, त्यांची ही ड्युटी आहे. हे लोक काय करतील आता, एकमेकांना रिस्पॉन्सिबल ठरवतील, हा रिस्पॉन्सिबल होता, हा रिस्पॉन्सिबल. बट इट्स ब्लडी ग्रुप फेल्युअर फॉर अस. विद्यार्थ्यांसाठी एक ट्रान्सपरंट आणि क्लीन एक्झाम आपण कंडक्ट करू शकत नाही आहे. आणि ठीक आहे, यावर्षीचं तुम्ही कसं तरी निभावून घ्याल, उदाहरणार्थ पोरांना फ्री मार्क्स द्याल किंवा काहीतरी, चुकी तर तुम्ही ऍक्सेप्ट करणार नाहीच. पण विचार करा, आज जो पोरगा 11वीला आहे, 2 वर्ष त्याला तयारी करायची आहे परीक्षेची, त्याला कुठेतरी मनात हे वाटेल की मी 2 वर्षासाठी अभ्यास करणार आहे आणि माझ्याही परीक्षेचा असाच खेळखंडोबा झाला तर. अभ्यास न करणाऱ्यालाही तेवढेच मार्क, 2 वर्ष मी अभ्यास करेल, दिवस रात्र राब अभ्यास करेल आणि मलाही तेवढेच मार्क्स मिळतील, मग मी अभ्यास का करू? यांचं मोटिवेशन, आम्ही शिक्षकांनी यांना मोटिवेट तरी कसं करायचं? आणि विद्यार्थ्यांना चूक करायला आपण सांगत नाही की तुम्ही चूक करत असेल त्यांची सुधारतो. शिक्षकाला किंवा पेपर सेट करणाऱ्याला चूक करण्याचा अधिकार नसतो. जो शिक्षा करतो त्याला चूक करण्याचा अधिकार नसतो. आणि किती रेव्हेन्यू जनरेट होईल एका ऑब्जेक्शनसाठी? 1000 रुपये. या हिशोबाने मागच्या वर्षी 1400 ऑब्जेक्शन्स रेज झाले. मागच्या वर्षी पण असाच घोटाळा केला. 55 प्रश्नांचे चुकीचे होते. लोकांनी 1400 ऑब्जेक्शन्स रेज केले आणि 1400 ऑब्जेक्शन्स गुणेला 1000, 14 लाखाचा यांचा रेव्हेन्यू. नुसतं यांनी चूक केली, पुन्हा यांनाच पैसेही मिळाले 14 लाख आणि त्यांनी हे रिफंड पण केले नाही चूक असून सुद्धा. मग असं व्हायच्या ऐवजी तुम्ही 2 लोक जास्तीचे लावा ना, त्यांना पैसे द्या, 1-1 करोड रुपये द्या आणि चूक का होऊ देता तुम्ही चेक करा. डिफरन्शियल इक्वेशनच्या क्वेश्चनमध्ये मॅट्रायसिसचे प्रश्न कसे, ऑप्शन्स कसे जातात, मॅट्रायसिसच्या क्वेश्चनमध्ये स्ट्रेट लाईनचे ऑप्शन कसे जातात. किती मूर्खपणा आहे, हे सगळं चुकीचं आहे. विद्यार्थ्यांनी सहन करू नये. विद्यार्थी काय पुन्हा एक्झाम घेतली तरी ट्रॉमा, मार्क्स चुकीचे दिले तरी ट्रॉमा, सगळं विद्यार्थ्यांचं नुकसानच आहे आणि हे लोक ऍक्सेप्ट करणार नाही. या लोकांना लाज वाटायला पाहिजे. जे IAS IPS होऊन बसलाय, यांनी सुद्धा अशाच परीक्षा दिल्या. यांचंच लेकरू जर असतं, यांचा मुलगा, यांची मुलगी अशा परीक्षेला बसली असती, त्याच्यातले 50%, 1-2% समजू शकतो हो, पण 50% क्वेश्चन जर यांनी चुकीचे काढले, या IPS IAS साहेबांचीच मुलगी किंवा मुलगा असता, 2 वर्ष रात्रंदिवस अभ्यास केला असता आणि त्याच्यातले 50% प्रश्न जर चुकीचे असते तर यांची काय रिस्पॉन्सिबिलिटी असती? यांनी टोटल रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला पाहिजे. त्या लोकांनी राजीनामा द्यायला पाहिजे आणि भविष्यात असं होणार नाही. पब्लिकली माफी मागायला पाहिजे सगळ्यांसमोर येऊन. न्यूज मीडियानी हे सगळं कव्हर करायला पाहिजे. मी काल एवढी मोठी परीक्षा एखाद्या मोठ्या इन्फोसिस सारख्या कंपनीला देणे त्याचा कॉन्ट्रॅक्ट आणि ती कंडक्ट करणे. आणि आपण तर सॉफ्टवेअरवाले दुसऱ्या देशांना पण सॉफ्टवेअर सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो आणि आपण टेक्निकल इश्यू याला म्हणू शक्यच नाही. हे सिस्टीमचं 100% फेल्युअर आहे, विद्यार्थ्यांचं नुकसान आहे. याची मी प्रखर शब्दात निंदा करतो. धन्यवाद.